खूप खूप धन्यवाद दिनेशजी पाटील सर बंधू, त्याचबरोबर आमचे प्रवीणजी टेंबे. येस, लेट्स स्टार्ट. सिग्नल मिळाला आहे आमच्या सुनील पाटील सरांचा की सामना सुरू होतोय. पहिला बॉल घेऊन बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवरती साहिल. ओ, पहिलाच बॉल उंची मिळाली आहे, परंतु इथे अपील जास्त उचलून धरली जाणार का हे मात्र पाहायचं आहे. खांद्यावरती लागलाय बॉल, पंच सांगतायत, त्यामुळे लेग बाईज मिळणार. मॅचला सुरुवात झाली आहे. खरं तर आजची दुसरी रात्र, दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहात. दुसरा सामना आपण खेळतोय आणि त्याचबरोबरीने दुसरा बॉल, दुसऱ्या सामन्यातील दुसरा बॉल हा योगायोग आहे. आणि आलेल्या सर्व आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि त्याचबरोबरीने सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस पायामध्ये टाकलेला बॉल ऑन साईडला फ्लिक केला. मिड विकेटकडे बॉल जाईल, फिल्डर तिथे पोहोचेल तोपर्यंत दुसरीचा कॉल दिलाय आणि रन मिळतील पूर्ण 2. आमन ब्रिगेड वळवली आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना जे हनुमान नावडी असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला आहे तो म्हणजे वळवली टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हे मात्र थोडं धाडसाचा निर्णय दिनेश सर म्हणता येईल, कारण नाईट क्रिकेट म्हटलं की सर्वतोपरी प्रयत्न केले जातात फलंदाजांच्या माध्यमातून किंवा एखाद्या टीमच्या माध्यमातून की सर्वाधिक धावा आम्ही उभाराव्या. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा बाउन्सर बॉलचा वापर केला जातोय बॉलर साहिलच्या माध्यमातून, साहिल खानावकर. परंतु या बाउन्सर बॉलला देखील तितक्या शिताफीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर ऋषिकेश चौधरी. वळवली टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. पहिल्या 3 बॉलमध्ये धावा आल्या 3, 4 धावा आलेल्या आहेत. इथे पहा स्कूप करायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही आणि डॉट बॉलने इथे चौथ्या बॉलला पूर्णविराम दिला जातोय. 3 महत्त्वाच्या पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये सुनीलजी पाटील सर, जावेदजी फरीद सर आणि याच गावातून बिलॉंग करणारे अनिलजी टेंबे सर हे आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शन. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता. अप्पर एज बॅटचा फेस लवकर ओपन केला होता आणि त्यामुळेच बॅटची एज घेऊन बॉल मागे विकेट कीपरने पकडला. झेल संपुष्टामध्ये आलाय. बॅट्समन रत्नदीप चौधरीचा खेळ. डीजे रोशनचं कौतुक करावं लागेल. जय जय महाराष्ट्र माझा की रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाच्या भरती पाणी मातीच्या घागरी, भीमतडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. दमदार संगीत खऱ्या अर्थाने राज्यगीत ज्याला खूप मोठी लोकप्रियता आहे. आणि आता या राज्यगीताची सगळीकडे आता अंमलबजावणी देखील होऊ लागली आहे. यावेळेस ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्हचा फटका, खूप सुंदर फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचलाय तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाही. दोन धावा आल्या आणि 2 धावांच्या मदतीने ओव्हरची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. वळवली टीम बॅटिंग करत असताना टॉस जिंकून जो बॅटिंगचा निर्णय घेतला, या धाडसी निर्णयामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 6 वर 1 स्थिती. रोंदन गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व ऋषिकेश पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच बोलना शेठ पाटील, विद्यमान सरपंच राजूदादा पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील आमचे ऑर्गनायझर आहेत. आणि त्याचबरोबर श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करतो. आज व्यासपीठावर आमचे वल्लभगावातील पोलीस पाटील मारुतीदादा पाटील पाहतो. एकेकालचे नामांकित क्रिकेटर गणेश गावंड असतील, खूप मोठं नाव होते एकेकाली क्रीडा क्षेत्रात. संदीप जोशी क्रिकेटचा आनंद घेतात खऱ्या अर्थाने, त्यांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. दत्ताशेठ पाटील आहेत आणि निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो नितीन कोहली तरी ते उपस्थित असतील. दी लेजंड क्रिकेटर, ॲथलेटिक पट्टू आहेत. आपण उपस्थित असाल या आपण व्यासपीठावर श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने तुमचं स्वागत आहे.
दुसऱ्या षटकाला प्रारंभ होत असताना आपला पाहायला मिळेल आणि इथे सलामीची जी जोडी होती त्याला ब्रेक देण्यामध्ये यश आले. रत्नदीप चौधरी 2 बॉल तो खेळला परंतु एकही धाव न करता तंबूचा रस्ता पकडला त्याने. दुसरा गोलंदाज वरद खानावकर यंग टॅलेंटेड बॉलर हाही आहे. ओव्हर द विकेट पहिला बॉल. यावेळेस उंच गेला बॉल. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. कोणतीही चूक न करता इथे अपेक्षा होती की झेल टिपला जाईल परंतु या संपूर्ण घटनेला आता या ड्रॉप कॅचने मात्र पूर्ण विराम दिलाय. संपर्क नाही. खरं तर इथे पहा थ्रो चांगली होती परंतु पंचांवरती ही थ्रो जाऊन धडकली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला निश्चितपणे या PTC लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. वरद बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. चांगली बॉलिंग आतापर्यंत वरदने हाताळली. बॅटची एज घेतली आहे, मागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगवरून बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. रन मिळतील 4. चौकार. जय श्रीराम. महागुरु आज खरं तर व्यासपीठावरती आहेत परंतु कोणत्याही प्रकारची वाणी त्यांनी न वापरता डीजे ऑपरेटरचं हे कौशल्य आपलं ऐकायला मिळते. चांगला फटका. ओव्हर पिच बॉल होता. लवकर पिक केला आणि बॉलला पाठवून दिलं. लॉंग ऑफ सीमा पार. हा आलाय खणखणीत आणि दणदणीत षटकार. खरं तर उपविजेतेपद आज घेऊन आलेत वलवली टीम. कॉन्फिडन्स त्यांचा चांगला आहे. आणखीन एक गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चालला 1 टप्प्याची मदत घेऊन की डायरेक्ट हे मात्र पाहायचं आहे. पंचांचा सिग्नल आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक सेकंड 6. अर्षद खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर आज वलवली क्रिकेट संघ अमन ब्रिगेडच्या नावाने आज संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. त्या संघाचे पुरस्कर्ते PK शेठ पाटील अर्थात प्रभाकर शेठ पाटील वलभ. आपण जर इथे उपस्थित असाल श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तर वलवली क्रिकेट संघाचे समर्थक पाहतो मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस गोवर्धन शेठ पालेकर आहे. त्यांच्या समेत आपण विनोद शेठ चौधरी गावदेवी इंटरमॅचेस क्रिकेटचा आनंद घेतात. सामन्याकडे वळूया. कॉमेंटेटर हर्षद यांच्याकडे. 26 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 6. या ओव्हरमध्ये टोटल 20. एकूण 26चा आकडा आतापर्यंत गाठला. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अपेक्षा होती की मॅक्सिमम 15 धावा तरी येतील परंतु त्या 6 धावांवरती रोखलेल्या गोलंदाजाला आता मात्र कदाचित पुन्हा एकदा संधी मिळायला हवी आणि ती मिळाली आहे. साहिल खानावकर कम्स इन राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक ओव्हर पिच बॉल. त्यावरती प्रहार. बॉल सीमा पार. हा 3रा आलाय. बॅक टू बॅकचा षटकार. आता जणू या लुकलुकणाऱ्या प्रकाशामध्ये आणि या फ्लड लाईट्स मध्ये 2 ते 3 इंचाचा बॉल आता फुटबॉल सारखा दिसायला लागलाय. आणखीन एक 4था षटकार. बॅट्समन ऋषिकेशच्या बॅटमधून पहिले 2 षटकार सुयोग म्हात्रे. त्यानंतरचे 2 षटकार ऋषिकेश. अफलातून बॅटिंग आणि प्रेक्षकांच्या मात्र मजबूत टाळ्या आपल्याला ऐकायला मिळतात. सलगचा 3रा षटकार येईल का? कारण की आपण नेहमी पाहतो हॅट्रिक षटकार हॅट्रिक चौकार परंतु
क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण सांगायचं झालं तर हॅट्रिक षटकार आणि चौकारांची नसते, विकेटची हॅट्रिक फक्त संपादित केली जाते. सलगचे 3 षटकार कालच्या रात्रीमध्ये भावेश नाईक दाराव याने लगावले होते आणि त्याच पुन्हा एकदा मार्कवरती उभा आहे ऋषिकेश चौधरी. आडव्या बॅटने खेळायचा होता, बॉल चाललाय मिड ऑन कडे, फिल्डर पोहोचेल, 1 रन पूर्ण केली, वरती थ्रो झाला तर धोका होईल, परंतु जोवर या संपूर्ण धावसंख्येचा पाठलाग ते करत नाही 2 तोपर्यंत थांबणार नाही असं धाडस तिथं मात्र पाहायला मिळालं आपल्याला. 2 धावा मिळाल्या टीमची टोटल. या 2 धावांच्या बरोबरीने 40 वर 1 आपला अमन ब्रिगेड वळवली टीम पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळायचा होता, इथे देखील मिस करतोय लाईन आणि चांगली बॉलिंग मी तर म्हणेन बॉलर आता करताना पाहायला मिळतोय साहिल खानावकर, जो गोलंदाज दिनेश सर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा देऊन जातोय. तोच गोलंदाज विश्वास स्वतःवरती दाखवल्यानंतर देखील थोडासा महागडा पाहायला मिळाला. 14 आल्यात आतापर्यंत या 4 बॉलमध्ये. ऑप्शनच्या थोडा बाहेर बॅटपासून दूर ठेवला होता, अवे फ्रॉम द बॉडी. खरं तर या बॉलला खेळण्याचा प्रयत्न झाला, गॅप शोधण्याचा प्रयत्न ऋषिकेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या गॅप शॉट सिलेक्शनच्या प्रयत्नामध्ये बॉल मात्र जरूर डॉट खेळून बसलाय. सलगचे 2 डॉट बॉल या गेल्या 2 षटकारांवरती पूर्णपणे पांघरून टाकणारा आहे. शेवटचा बॉल आता या ओव्हरमधील उंच गेलाय, जास्त उंच गेलाय, कारण बॉलर या बॉल खाली वाट पाहतोय की बॉल हातात कधी विसावेल. कॉटन बोल्ड आणि इथून मात्र ऋषिकेश चौधरीची खेळी समाप्त. इथे टीमची धावसंख्या पाहायला मिळेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वळवली 40 वर 2. डीजे ऑपरेटर रोशन, यानंतर अरुण 11 रोंजन आणि दर्श 11 कुंडेवाल या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे. रोंजन विपक्ष कुंडेवाल क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. पाणी पाठवा आतमध्ये. चला, पाण्याची पूर्तता करायची आहे. पंचांनी इशारा केलेला आहे. जा राखीव खेळाडू मैदानामध्ये लगेच दाखल व्हावं. विश्वास मात्रे वल्लभ यांचा, विश्वनाथ मात्रे वल्लभ यांचं आगमन इथे झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तर विनोद शेट चौधरी वलवली गावदेवी इंटरप्राइजेस आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूला क्रिकेटचा आनंद घेतात. आपण या व्यासपीठावर तुमचंही श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. होणार आहे पाणी मैदानामध्ये. आणि रोशन करू यांना खऱ्या अर्थाने एक आम्हाला खऱ्या अर्थाने साई पाटील कविता आठवते, शालेय जीवनातील एक कविता, की पाण्याची इथे पूर्तता केली जात आहे. की नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी, ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचला व कोणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. बघा, पाण्याची मागणी मात्र इथे खेळाडूंनी केलेली आहे. अशीच रेकॉर्डिंग चालू राहतील आणि अख्खं आयुष्य महागुरूंचं या रेकॉर्डिंगमध्ये जाणार आहे. आणि काही गरीब असतेची वेळ नाही येणार त्यांच्यावरती, कारण पाहुण्यांची नावं रेकॉर्ड नाही होत. पाहुण्यांची नावं तर लाईव्हली घ्यावी लागतात. तर सामन्याकडे आपण जाऊया. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आमन ब्रिगेड वळवली टीम 40 वर 2. तर अर्षद आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने लागोपाठ 4 ते 5 टर्म ज्यांना पनवेल पंचायत समितीचं सभापती होण्याचं भाग्य लाभलं ते शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहे काशीनाथ पाटील साहेबांचा वाढदिवस उद्या 20 तारखेला खऱ्या अर्थाने श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या माध्यमातून जल्लोषमध्ये सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या संकल्पनेतून याच व्यासपीठावर साजरा केला जाईल. आणि त्यानंतर 21 तारखेला स्पर्धेचे आपले शिल्पकार लागोपाठ 2 टर्म ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते भोलानाथ शेठ पाटील साहेबांचाही वाढदिवस 21 तारखेला. त्यामध्ये ठाणे, नवी मुंबई आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमधील अनेक दिग्गज नगरसेवक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. मॅचकडे जाऊया आपण. इथे पहा, पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर निघाला बॉल आणि हा वाईड असणारा. थोडंसं कंट्रोल ठेवावं लागेल बॉलिंगवरती. आणि या एक्स्ट्रा धावा
अंतिमच्या क्षणाला ज्यावेळेस तुम्हाला त्रास देतील त्यावेळेस मात्र त्याची किंमत तुम्हाला नक्की चुकवावी लागणार आहे. पहिला सामना आपण पाहिला होता बुर्दुल आणि इनामपुरी या दोन संघांच्या दरम्यान, जिथे इनामपुरी टीमने तो सामना जिंकला आणि पहिला विजय त्यांनी नोंदविला या स्पर्धेतला. इथे पहा वेगाने एक रन पूर्ण केली. विकेट किपरची चूक मात्र फलंदाजांना वरदानकारक ठरली. 2 धावा मिळाल्या. बाय 1 गेट 1 फ्री इशारा आला 22चा. 43 रन आतापर्यंत 43 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती. अजूनही क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. पायावरचा बॉल होता, ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु फिल्डरच्या हातामध्ये बॉल. कोणतीही चूक नाही. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळालं. संदेश भोपी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल झालेत आतापर्यंत 2. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सरपंच उपसरपंच चषक आपणास अनुभवाला मिळतोय. तुमचे नावडेचे रुपयेची म्हात्रे आणि विजयजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. बॉलिंगकडे जाऊया आपण पुन्हा एकदा. संदेश भोपी तयार होतो तिसऱ्या बॉल करिता आणि समोर असणारा धडाकेबाज फलंदाज विशाल चिंद्रणकर. ओ धडाकेबाज फलंदाजाचा धडाकेबाज तडाखा. या षटकाराने मात्र एक जबरदस्त गरमी पैदा केली या मैदानावर. षटकार आमचे आदरणीय भोलानाथ शेठ पाटील यांच्या कार्याचा गुणगौरव गाणारं हे गीत मात्र आपण सर्वांनी ऐकलं. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक दुसरी रात्र आणि या षटकाराच्या मदतीने अमन ब्रिगेड वळवली टीमच्या 50 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्धशतक इथे मात्र झाले पूर्ण. कमालीची बॅटिंग सध्या सुरू आहे, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं प्रशांतजी खानाकर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये या संपूर्ण फिल्डिंगवरती लक्ष ठेवून आहेत. फुलटॉस या छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील, अन्यथा अशा पद्धतीचे फटके खेळण्यासाठी वळवली टीम अगदी धानसरच्या मैदानावरून सेट होऊन आलेले आहेत. आणखीन एक षटकार. एवढा खटाटोप दिनेश सर केला. क्षेत्ररक्षण पूर्ण फिरवलं, परंतु क्षेत्ररक्षण फिरवण्यासोबतच टप्पा मात्र टाकणं विसरला गोलंदाज. कारण एखादा फुलटॉस बॉल हा फलंदाजासाठी कोणत्याही दिशेमध्ये षटकारासाठी एक लाभदायक बॉल मानला जातो आणि आता देखील तेच घडलंय. बघा 5 षटकांसाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आमच्या श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने 25 मिनिटाचा अवधी देण्यात आलेला आहे आणि 4 षटक मात्र तुम्हाला 20 मिनिटापूर्वी हाताळणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत, कारण या स्पर्धेची जी नियमावली आहे अतिशय शिस्तबद्ध कठोर कडक नियम आपल्याला या स्पर्धेचे पाहायला मिळतात. पाहूया टार्गेट किती असेल या मॅचमध्ये. वळवली टीमने खरं तर मी पहिल्या ओव्हरमध्ये दिनेश सर उल्लेख केला प्रवीणजी की 6 धावा आल्यात, परंतु एक धाडसी निर्णय आहे वळवली टीमचा, परंतु या धाडसी निर्णयाचं चांगलं स्वागत त्यांनी आता करून दाखवलंय. परंतु अप टू 50 इथे मात्र धावसंख्या उभारली गेली आहे. पहिले षटक वगळता प्रत्येक षटकामध्ये 2-2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत, त्यामुळे एकूण उंची मिळाली आहे. रिव्ह्यू वाईटसाठी चॅलेंज केलाय खरं तर बॉलरने.
पाहू शकता आपण आमच्या वॉर रूममध्ये सध्या चेक केलं जात आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातो. आमचे खेळाडू आहेत या वलप टीमच्या माध्यमातून. डिसिजन येईलच. विनय गावन, विशाल चिंद्रणकर आणि सुयोग मात्रे सोडी मैदानावरती. विशाल खेळतोय 2 बॉल 12 आणि सुयोग मात्र खेळतोय 7 बॉल 19. तर इथे नाणेफेकीसाठी रोंजन आणि कुंडेवाल क्रिकेट संघाने रेडी राहायचे आहे. या संघनायक दोन्ही संघनायकांनी रेडी राहायचे आहे. पुढचे दोन्ही टीम्स कृपया आपण तयार राहा, कारण सलग सामने खेळवले जाणार आहेत. फ्रेश राऊंड सगळे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अजूनही डिसिजन स्टील पेंडिंग, कारण या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी आम्हाला एका टेक्निकल टीमची भरपूर मोठी मदत घ्यावी लागते. आणि अंपायर आमचे तिसरे सांगतात की हा फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे डिसिजन रिवाईव्ह केला जाईल. आणि डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी किंचितसा बॉल आतमधून निघून गेलाय हे मात्र पाहण्यात आलं, आणि त्यामुळेच की काय. तर येणाऱ्या चेंडूवर जर विशालने जर षटकार दडवला तर अमर पाटील रोंजन यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. 1000 आलेले आहेत आणि ते हसत हसत स्वीकारलेत. षटकार बाबा 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 घुमायला. याची सुरुवात विशाल चिंद्रंकर फलंदाजी करतो आणि त्यांचे पिताश्री विजय चिंद्रंकर सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर्स आहेत, क्रिकेटचा आनंद घेतात. तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. 62 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरमध्ये चला टीम मीटिंग नकोय. विनंती आहे नावडे टीम, प्लीज टीम मीटिंग बंद करा, कारण वेळ अगदी तुमची संपली आहे मित्र म्हणेन, जी हवी आहे. येस, बॉलची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅच बॉल आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपला. पहा मित्रांनो, 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना अमन ब्रिगेड वळवली टीमने धावा बनवल्या, त्या म्हणजे 62 62 2 या स्थितीमध्ये सध्या संघ उभा आहे. परंतु विशालचं मी कौतुक करेन, काय फलंदाजी करतोय, काय फटकेबाजी आहे. आपल्या फटकेबाजीच्या या संपूर्ण खेळाने आमच्या लाडक्या मैदानावरील प्रेक्षकांना मात्र त्याने अचंबित केले. लांब लांब षटकार मारण्यामध्ये तो अगदी माहीर आहे. स्ट्राईक मिळाली सुयोग म्हात्रेला. 7 वर 19 खेळतोय तो. इथे क्लीन बोल्ड, समोर यष्ट्यांवरती बॉल धडकला आणि तिसरा धक्का दिलाय, तो म्हणजे नावडे टीमने वळवली टीमला. मास्टर सँडी डीजे, मग त्यामध्ये आमचे डीजे ऑपरेटर रोशन कडू असेल, सूरज चौधरी असतील, शांडे असतील, तुमचं कौतुक करू. ही वलवली गावची ओळख नाहीये, ही रायगड ठाण्यामधली साऊंड सिस्टीमची ओळख आहे. तर सिद्धू नाना पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करत आहोत. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. सरपंच आणि उपसरपंच चषकाची ही दुसरी रात्र आणि ही मागच्या इथे मात्र आपण पाहू शकता मागच्या बॉलवरती क्लीन बोल्ड झाला. सुयोग थोडासा नाराज मनाने मैदानाच्या बाहेर जरूर आला, परंतु आता बॉलिंगवरती उमेश खानावकर आपल्याला पाहायला मिळतोय, जो पहिल्या बॉलपासून अटॅकिंग भूमिका मैदानावरती घेतली आहे त्याने. ऑप्समच्या खूप बाहेर जाणारा बॉल विकेट किपर कडून झाली आहे चूक. पाहू शकता आपण 2 वाईड, अर्थातच वाईड प्लस 22 अशा 2 धावा मिळाल्या बोनस स्वरूपामध्ये. चौसष्ट झालेले आहेत आतापर्यंत स्कोर कार्डवरती. 64 वर 3. रोहिंजन टीमचे कॅप्टन आलेले आहेत.
आणखीन एक हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता या बॉलला, परंतु एकच धाव रोखू शकत नाही, सिंगल आली. तर दर्श 11 कुंडेवाली क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे. सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ उपस्थित असेल आणि त्यांचा विरोधातील संघ जर उपस्थित असेल, उशीर येणाऱ्या संघाला दंडित केलं जाईल. लेफ्ट आर्म राऊंड यावेळेस मात्र पाहू शकता समोर खेळलेत प्रशांत खानावकर यांच्या हातामध्ये बॉल, सिंगल, एक धाव. कालच्या रात्रीमध्ये खरं तर महागुरू सर, मला वाटतं बामणडोंगरी संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागलं होतं, परंतु आज कुंडेवाल टीम आपण या भ्रमामध्ये राहू नका की थोडा लेट झाला तरी आम्हाला उभा मिळेल. इथे पॉपिंग क्रीजचा पूर्ण वापर करत असताना बॉलरने मात्र कमाल केली आहे. कौतुक झालं पाहिजे खरं तर नावडे गावच्या या गोलंदाजाचं, कारण जे मधले 3 गोलंदाज या संपूर्ण मॅचमध्ये भारी आणि मी तर म्हणेन महाग ठरलेत, त्या 3ही गोलंदाजांना मात्र आता पुरून उरला हा एकटा गोलंदाज उमेश खानावकर. आणखीन एक मोठा ब्लास्ट केलाय, जाता जाता या इनिंगचा शेवट गोड करून टाकलाय विशाल चिंद्रनकरने. रन मिळाल्या 6, टीमची टोटल झाली ती म्हणजे 72-73 धावांचं लक्ष्य असणार आहे ते टीम जय हनुमान नावडे समोर. तर जुहे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय जगन्नाथ मामा भोपी यांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने विद्यमान सरपंच प्रियांकाताई राजेश पाटील आणि विद्यमान उपसरपंच भोलेनाथ शेठ पाटील वल्लभ सरपंच चषक उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपलं आम्ही स्वागत करत आहोत. रोंजन क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे. मटालू शेठ का यहाँ पर आगमन हो चुका है. मटालू शेठ आपका भी स्वागत आहे. खान रोडवेज या मामा स्वागत आहे तुमचं मनपूर्वक. तर सुधीर टेंबे वल्लभ आगमन ते झालेलं आहे. सुधीर स्वागत आहे श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने. रोंजन क्रिकेट संघ या इमिजिएटली या. तर विश्वनाथ दादा मात्रे, विश्वनाथ या, शांततेचे प्रतीक वल्लभ यांचा सन्मान आमचे स्पर्धा ऑर्गनायझर ज्ञानेश्वर पाटील एपकोडेस कंपनीचे लीडर आहेत, कामगार क्षेत्राशी ते निगडीत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते वल्लभ गावातील शांततेचे प्रतीक विश्वनाथ मात्रे यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरविधी केला जात आहे. खास करून विघ्नेश पाटील वल्लभ आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर पाटील वल्लभ तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करू, कारण सामनावीरसाठी विघ्नेश यांच्या माध्यमातून विघ्नेश असतील, गोल्डमॅन गणेश पाटील यांनी आम्हाला गौरवचिन्ह पुरस्कृत केलं, तर टी शर्ट ज्ञानेश्वर पाटील यांनी पुरस्कृत केलेलं आहे. संगणक या नाणेफेकी केली जाईल. रोंजन विपक्ष कुंडेवाल क्रिकेट संघ. बॉल बॉय, कृपया बॉल बॉय कुठे आहात, आपण ट्रॉफी समोर या. तर गोपीनाथ उसाटकर यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. प्रभाकर शेठ शांताराम पाटील वल्लभ यांच्या वतीने स्पर्धेसाठी 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केलेलं आहे. प्रभाकर दादा मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. गोपीनाथ उसाटकर आमचे क्लासमेट आहेत. निश्चित स्वरूपात त्यांच्या शुभास्ते एका बाजूला अरुण 11 रोंजन विपक्ष दर्श 11 कुंडेवाल क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक होत आहे. सामना 5 षटकांचा असणार आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल इथे अरुण 11 रोंजन क्रिकेट संघाच्या बाजूने. दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. संघनायक नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम दर्शनी निर्णय कोणता असणार आहे. शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पाहतो दर्श 11 कुंडेवाल क्रिकेट संघ. सामना 5 षटकांचा असेल. फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. तर इथली जर विकेट बघितली फलंदाजीला अतिशय पोषक ठरतो. 5 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल. 50-55 स्पर्धा पाहतो श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आणि स्पर्धेचे आमचे शिल्पकार विद्यमान उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील आणि विद्यमान सरपंच राजूदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचा तुम्ही घटक झालेला आहात. एकंदरीत या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल. दादांची स्पर्धा आम्ही दरवर्षी खेळतो आणि खरंच आल्या ग्राउंडमध्ये एंट्री केल्यावर असं वाटतं की इंटरनॅशनल मॅचेस चालू आहेत की काय. खरंच खूप छान वाटलं. वल्लभ गावातील ग्रामस्थांचं कौतुक केले या मैदानाबद्दल. तर निश्चित स्वरूपात संगणक कुंडेवाल क्रिकेट संघाकडे बोलूया. संगणक नाणेफेक गमावलेली आहे. यथा कदाचित नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणत्या निर्णयाला प्रथमतः तुम्ही प्राधान्य दिलं असतं. आम्ही बॅटिंगच केले. म्हणजे एकंदरीत नाणेफेक तुमच्या विरोधात जाऊन सुद्धा तुमच्या मनासारखं झालेलं आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये किती धावांची संकल्पना बनवण्याचा तुमचा प्रयत्न असेल.
प्लस करण्याचा श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांचं जे आयोजन आपण पाहतो प्रकाश जोतातील नामांकित क्रिकेट स्पर्धा आहे खऱ्या अर्थाने. आणि या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगू शकाल, कसं वाटलं आमचे स्पर्धा ऑर्गनायझर भोलानाथ शेठ पाटील, राजूदादा पाटील आणि श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांचं आयोजन तर एक नंबर आहे. थँक्यू सो मच. ये होती खऱ्या अर्थाने कुंडेबाली क्रिकेट संघाचे संगणक निश्चित स्वरूपात नाणेफेक जिंकली रोंजन क्रिकेट संघाच्या संगणकांनी आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा शतक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर विशालसाठी अमर पाटील रोंजण यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राईज जमा झालेला आहे. 3 षटकारांसाठी ते जमा आहे. सामना संपल्यानंतर लगेचच आपण घेऊन जायचे आहे. तत्पूर्वी आपण वळूया सामन्याकडे. इथे तत्पूर्वी आता ज्यांचं आगमन झालं जगन्नाथ मामा भोपी यांचा सन्मान केला जाईल. या जगन्नाथ मामा, आपल्याकडे थोडी बेल आहे. मामा या. तर या भोलानाथ दादांचं निमंत्रण स्वीकारून यहाँ पर दो उनके खास अच्छे दोस्त आ चुके हैं निश्चित रूप से. और सरपंच उपसरपंच के क्रीडा प्रतियोगिता के माध्यम से इन दोनों का एक साथ ही यहाँ पर सम्मान किया जा रहा है. सामन्याकडे लगेच वळणार आहोत आपण. जगन्नाथ मामांचा सन्मान इथे केला जाईल. या मामा बेल आहे आपल्याकडे, कारण सामना सुरू असताना सन्मान वास्तविक पाहता आम्ही करणार नाहीये. ऑर्गनायझर कमिटीला सुद्धा त्यांनी सुद्धा सूचित केलेलं आहे, कारण स्पर्धा मोठी स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे. यापूर्वी आवाज ऐकलं आमचे दिनेश बंधू पाटील ग्रामपंचायत सदस्य बेलवली, त्यानंतर हर्षद मडवी नवी मुंबई नेरूल, आणि आता बोलणार आहोत आमचे बायकरमॅन समालोचक प्रवीण टेंबे वल्लभ यांच्याकडे बोलूया. थैंक यू सो मच महागुरु, शुक्रिया. तो आइए चलते मुकाबले की तरफ. प्रवीण, इथे जगन्नाथ मामा भोपी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत जुई गावातील. युवा खऱ्या अर्थाने ते उद्योजक सुद्धा आहेत. निश्चित स्वरूपात त्यांचा सन्मान ज्ञानेश्वर पाटील आमचे ऑर्गनायझर त्यांच्या शुभ हस्ते केले जात आहे. क्या बात है, जबरदस्त मेहमान नवाजी के बाद एक सबसे बड़ा मुकाबला जिसकी चर्चा अब बहुत जगह पर हो रही थी, वो मुकाबला है वलवली बनाम नावड़े का. प्रशांत खानावकर. देखिए इस मुकाबले में देखा जाए तो प्रशांत खानावकर ने गेंदबाजी नहीं की. उनको देखने के लिए कई दर्शक आए थे. शायद वो अनफिट होंगे, लेकिन उसके बावजूद उनकी बल्लेबाजी देखने मिलेगी. जीत के लिए 73 सबसे बड़ा हाई स्कोर है टूर्नामेंट का. कल भी किसी एक टीम ने 72 बनाए थे और आज भी दूसरे मुकाबले में 72 रन बनते हुए, और जीतने के लिए यहाँ पर नावड़े टीम को 14.60 रन प्रति ओवर से रन चेस करने. बल्लेबाजी के लिए उमेश खानावकर के साथ महेश मात्रे और गेंदबाजी में ऋषिकेश चौधरी. अभी ये टीम धानसर के सरजमी पर फाइनल खेल के आई और वलवली टीम ने दूसरे नंबर का खिताब जीता. रनर अप रही है टीम वलवली. आज लगातार मुकाबले वलवली टीम ने जीते धानसर के मैदान पर, लेकिन फाइनल में थोड़े बैकफुट पे गई. कोई बात नहीं, लेकिन लगातार क्रिकेट खेल रही है. और ये वलवली टीम ना यहाँ से और दूसरी जगह पर नाइट टूर्नामेंट खेलने जाएगी. अकुरली, बिल्कुल जबरदस्त वाकड़ी की सरजमी पर टूर्नामेंट है, तो वहां पर वापस खेलने जाएगी. यानी वलवली मैं कहूँगा कि 24 घंटे ये टीम यहाँ पर क्रिकेट खेल रही है. और सामने नावड़े टीम महेश मात्रे. ओहो, कमाल का स्ट्रोक, पिकअप शॉट, बॉल डिपॉजिट इन पब्लिक स्टैंड, इन फील्ड के ऊपर से महेश मात्रे आगाज करते हुए गेंदबाज के मस्तक में दस्तक 6 रनों के लिए. क्या बात है, महेश मात्रे ऑन ऑफ फायर. एक कमाल का बैटर है. प्रशांत खानावकर इनके गुरु है और ये शिष्य देखिए चमकदार बल्लेबाजी करते हुए. पिछले गेंद पे छक्का, इस गेंद पे धुआंधार शानदार चौका. महेश मात्रे. देखिए वलवली टीम ने 8 छक्के मारे. अब नावड़े टीम कोशिश कर रही है कि उससे ज्यादा छक्के मारे मैदान में. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टैट. नावड़े टीम भी कम नहीं. अब जंगल में आग लग चुकी है. दो तरफा मुकाबला, दोनों ताकतवर टीमें. महेश मात्रे आगाज करते हुए, अंजाम भी काफी बुरा होगा. और इसी के साथ 5 गेंदों का खेल समाप्त हुआ. 5 गेंदों पे 2 चौके, 1 छक्का, 1 और 2 सिंगल के साथ टीम का टोटल है 16. स्क्वायर कट. महेश मात्रे इन फॉर्म आते हुए और बिल्कुल 73 रन चेस करने के लिए ये बड़े स्ट्रोक चाहिए, महेश मात्रे को पता है. और उसी अंदाज में, उसी लय में ये बल्लेबाज बेहतरीन प्रदर्शन के साथ बड़े स्ट्रोक मार रहे. 4 गेंद पे 15 महेश मात्रे का व्यक्तिगत स्कोर. उमेश खानावकर सिंगल दिया था उन्होंने महेश को, और जब से सिंगल दिया ना महेश मात्रे का, उन्होंने 4 गेंदों पे धुआंधार पारी के लिए. P1 आखिरी बॉल.
अंपायर को देखा जाएगा। दिशाहीन बॉल, लेग स्टंप बच गया। ऋषिकेश चौधरी अपने सर पे हाथ रख के खड़े, लेग स्टंप थोड़ा सा बचा है। वाइड बॉल के साथ स्कोरबोर्ड पे 17 रन रेट था 14.60 का, और इस बार नावड़े टीम रन रेट से आगे निकल चुकी है। शानदार मुकाबला, कहते हैं समय समय का खेल है, जिसका आ गया वो छा गया। और अभी महेश मात्रे मैदान में छा चुके हैं। आखिरी बॉल, धीमी गति की बॉल, टैपिंग किया है, मिड ऑफ पर डायरेक्ट हिट करने की कोशिश, बैटर से पहुंच गए पॉपिंग क्रीज पर। मैच सिंगल मिलेगा और इसी सिंगल के साथ पहला ओवर का खेल समाप्त हुआ और टीम का टोटल बनता हुआ स्कोरबोर्ड पे 18 रन 0 विकेट के नुकसान पर। मेरे साथ कमेंट्री बॉक्स में महागुरु जुड़े, रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट के उपाध्यक्ष प्रशांत खानावकर को आप देख रहे हैं, अध्यक्ष राकेश दादा गायकवाड़। और काफी बढ़िया निर्णय रहा उनका कि हर दिन हर नाइट में 8 ही टीम रायगढ़ में खेलेगी। इससे पहले 12 टीमें थी, 10 टीमें थी, लेकिन इस बार जो नियम में परिवर्तन देखा रायगढ़ में, ये मैं कहूँगा टेनिस क्रिकेट के लिए काफी बढ़िया आहे ना. निश्चित स्वरूपात त्याकरता आपण श्री गणेश क्रिकेट संघ बल्लभ यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करू. चांगली संकल्पना आहे. प्रत्येक दिवस आपण 8 संघाने ते प्राधान्य देण्यात आलेले आहे. व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे जगन्नाथ मामा भोपी जुई यांच्या वतीने स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणगी या स्वरूपात आपण सहकार्य केल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. संत वचनाप्रमाणे खऱ्या अर्थाने की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. आणि आताच व्यासपीठावर इथे ज्यांचं आगमन झालेलं आहे श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभचे संगणक आमचे परममित्र प्रतीक मात्रे यांचे पिताश्री नामाशेठ मात्रे वल्लभ यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. तो चलिए अब आएंगे रत्नदीप चौधरी, एक और बढ़िया गेंदबाज। वलवली एक्सप्रेस का स्वागत, भव्य दिव्य महेश मात्रे ऑन ऑफ फायर। महेश मात्रे व्हाइट वॉश कर रहे वलवली को, मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए शानदार 6। फ्लैट स्ट्रोक, रॉकेट की तरह बॉल मिड विकेट के पार निकल गई, सीमा पार आर पार 6 रन। महेश मात्रे 6 गेंदों पे 22 पे खेल रहे और वलवली एक्सप्रेस का स्वागत हुआ। वलवली एक्सप्रेस देखिए, मैंने क्यों कहा, क्योंकि रत्नदीप सबसे तेज गेंदबाज है वलवली के। इनकी रफ्तार को अगर आप देखें तो रडार गन पे 110-115 किलोमीटर प्रति घंटा की रफ्तार से वो गेंदबाजी करते हैं और यॉर्कर गेंद के लिए वो बहुत ही मशहूर है। रत्नदीप चौधरी, ऋषिकेश चौधरी बातचीत कर रहे हैं। 2 चौधरी ये गेंदबाज है, उसके बाद सुयोग मात्रे भी गेंदबाजी करते हैं इस टीम से। ये 3 यंगस्टर गेंदबाज काफी कमाल के वलवली में। 24 पे 0 महेश मात्रे, युवा खिलाड़ी महेश मात्रे, वो भी कम नहीं है। इस बार गैप में खेला है, मिड विकेट पर फील्डर पहुंचे, थोड़ी फंबलिंग हुई, फील्डिंग अच्छी, और तब तक बल्लेबाज 2 रन बकलमा करते हुए। नावड़े बनाम वलवली, ये 2 टीमें जब भी आमने सामने आती है तो काफी बड़ा मुकाबला होता है। और खास करके नावड़े टीम की बात करें तो जय हनुमान नावड़े के नाम से हमेशा खेलती है, आज भी उसी नाम से। और वलवली की बात करें तो इस टीम को बहुत सारे पैकर है, जिस तरह के इस बार इन्हें अमन ब्रिगेड्स यानी प्रभाकर शेठ पाटिल ने पैक किया। तानसर के मैदान पे हिमांशु एंटरप्राइजेस के नाम से खेल रहे रविंद्र भोईर के नाम से, और जबरदस्त टीम है ये भी। चलिए भाई, इस बार गैप पे खेला, कोई फील्डर नहीं, नो चांस, कोई मौका नहीं, डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा पार, महेश का बल्ला माशाल्लाह 4 रनों के लिए। मात्र ने एक इंस्टाग्राम पे वीडियो डाला था कि किसके नजर लग गए हमारे बल्लेबाजी को। मेरे ख्याल से वो नजर उतर गई है। देखिए किस तरीके से महेश मात्रे फॉर्म में आते हुए, जबरदस्त बल्लेबाजी। 9 गेंद पे 28 की पारी, टीम का टोटल 30 यानी 90% रन महेश मात्रे के। रत्नदीप चौधरी बहुत ही गुस्से से गेंदबाजी कर रहे हैं रत्नदीप, लेकिन महेश भी तैयार है बड़े स्ट्रोक के लिए। इस बार भी डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, खराब फील्डिंग का नतीजा, एक और शानदार चौका, लगातार चौके पे चौका, सिलसिला जारी है। और रत्नदीप वलवली एक्सप्रेस को ब्रेक लगाया है महेश मात्रे ने। यह जबरदस्त मुकाबला चल रहा है। 2 युवा खिलाड़ी, 2 युवा जोश यंग प्लेयर मैदान में उतरे हैं। एक वलवली के रत्नदीप और दूसरी तरफ नावड़े के महेश। दोनों हार नहीं मानना चाहते और दोनों भी संघर्ष कर रहे हैं। लेकिन इस मैदान पे कल बात करें, 3 बल्लेबाजों ने अर्धशतक मारा और महेश मात्रे 10 गेंद पे 32 पे खेल रहे। शानदार बल्लेबाजी। आखिरी गेंद 34 पे 0। इस बार पॉइंट पे गेंदे, गली के फील्डर बावजूद मिस टाइमिंग स्ट्रोक रहा, मैच सिंगल मिलेगा।
और इसी सिंगल के साथ 2 ओवर का ये खेल समाप्त हुआ। P1 के ओवर में देखा जाए 18 रन आए और P2 के ओवर में अगर यहाँ पे बात करें तो महज 17 आए। 2 ओवर में 35-0। अब जीत के लिए 3 ओवर का खेल बचा। अंपायर पानी की डिमांड है बल्लेबाज के लिए। 3 ओवर का खेल बचा है और जीतने के लिए 38 रनों की आवश्यकता। 12th मैन पानी लेके जाइए। 12th मैन की भूमिका बहुत इंपॉर्टेंट होती है क्योंकि आजकल 12th मैन का ध्यान रखा गया है प्रशांत खानोकर। 12th मैन को लकी ड्रॉ में टावर फैन होता है, 12th मैन को लकी ड्रॉ में सरप्राइज गिफ्ट होता है। तो जाइए 12th मैन मैदान में पानी लेके आए। बहुत ही अहम भूमिका होती है 12th मैन की। एक ज़माने में 12th मैन को मोबाइल संभालने के लिए रखा गया था, लेकिन अभी 12th मैन मोबाइल नहीं संभालते, अब उन्हें भी सरप्राइज गिफ्ट मिलते हैं टेनिस क्रिकेट में। ज़बरदस्त, टेनिस क्रिकेट बहुत ग्रो होता जा रहा है। बिल्कुल किरौली नाइट में 12वां खिलाड़ी को कूलर टावर फॅन था, बिल्कुल जबरदस्त। इथे सुरेश वाघे वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे। यावं आपण व्यासपीठावर सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करतो। उत्तरशिव गावातील आदरणीय शक्ती पाटील उत्तरशिव गाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत। त्यांच्या समवेत आदरणीय मयूर पवार साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तरशिव गाव आणि सन्माननीय नितेशदादा पाटील उत्तरशिव यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्रिवेणी संगमने यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। चलिए मैच में जीतने के लिए 3 ओवर में चाहिए 38 रन। मुकाबला बराबरी का होता जा रहा है। वलवली टीम ने यस मागुरु गुरु वाघे यावं आपण व्यासपीठावर। त्यांच्या समवेत रोहित वाघे या सरपंच राजूदादा तुम्हाला आमंत्रित करतात। चलिए गेंदबाज तैयार। ओवर नंबर 3 महेश मात्रे घुटना टेक, हवाई हल्ला, हवाई सफर और छक्का देख वलवली को चुनौती दी है महेश मात्रे ने। गेंद सीमा पार, बिग हिट, शानदार 6। आएंगे उसी अंदाज में लौटेंगे और वापस उसी अंदाज में महेश मात्रे का कमबैक हुआ है टेनिस क्रिकेट में। शानदार बल्लेबाजी महेश मात्रे। फुलर लेन की बॉल धीमी गति की थी, मिस टाइमिंग रहा। डगआउट पे जो आवाज आई वो थोड़ी अलग थी भाई। 39 पे खेल रहे महेश मात्रे और ऐसा लग रहा है कि टूर्नामेंट की चौथी हाफ सेंचुरी आज आ सकती है शायद। जबरदस्त मुकाबला। फुल टॉस गेंद बीट हुए। अब जीतने के लिए अंतर है 16 गेंदे 32, 1 गेंद 2 रन, मतलब 16 पे 32। काफी बढ़िया मैच। वलवली ने 2 ओवर में 26 बनाए थे, नावडे ने 2 ओवर में 35 बनाए। टेट फॉर टैट यहाँ पे जवाब दिया है नावडे टीम ने। वापिस फुल टॉस उसी अंदाज में गेंदबाजी कर रहे हैं। लो फुल टॉस गेंदबाज मनीष पाटिल जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। देखिए घुमावे उनके गेंदबाजी में। गुगली बॉल इसे टेनिस क्रिकेट में कहते हैं। जिस तरीके से भारत के रविचंद्र अश्विन गुगली बॉल करते, कैरम बॉल करते, वही मनीष पाटिल गुगली बॉल का इस्तेमाल कर रहे। फिंगर रोल करके अपने हाथों की जादू दिखाते हुए इस गेंद को हवा में घुमाते हुए ये टर्न कर रहे हैं मनीष पाटिल। वापसी हो रही वलवली की। अब जीतने के लिए 15 गेंदे 31 रन चाहिए। पीके शेठ पाटिल अमन ब्रिगेड के नाम से वलवली खेल रहे और उसके बाद जय हनुमान नावडे जो अपने जय हनुमान के नाम से हमेशा खेलती है। उमेश खानावकर फुलर लेग की बॉल, हाफ ट्रैकर हल्के हाथों से धकेल दिया है। पीछे मिड विकेट पर फील्डर मौजूद है। लोअर फुलटस बॉल और महज 2 रन मिलेंगे। 16 गेंद पे 32 चाहे थे। सिंगल डबल का मैच था तो ऐसे में सिंगल डबल आ रहे और टीम का टोटल बनता हुआ डबल 4 44। अब गेंदें बची है 14, रन चाहिए 29। मुझे लग रहा है कि आखिरी गेंद तक मुकाबला होगा, मतलब जो 5वां ओवर का आखिरी गेंद है वहां तक ये मुकाबला चला तो मुकाबले में आग लग जाएगी। दर्शक वैसे मुकाबला देखने के लिए आते हैं। हाई वोल्टेज ड्रामा, शायद वो हाई वोल्टेज ड्रामा आपको देखने मिल सकता है। उमेश खानावकर गेंदबाज मनीष इस बार गैप में खेलने की कोशिश। लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर पे 2 फील्डर पीछे मौजूद है। थ्रो फेंकेंगे लेकिन तब तक फिर से 2 बकम्बल। सिंगल डबल का मैच है और नावडे टीम की रणनीति भी सिंगल डबल से उसे चेस करने के लिए पहुंची है। फिर से समीकरण अगर देखें तो जीत का अंतर है 13 गेंदे 27 रन। एक टर्निंग पॉइंट मुकाबले में आया तो वलवली की वापसी होगी और एक टर्निंग पॉइंट मुकाबले में आया तो नावडे की वापसी होगी। शानदार मुकाबला। कहते हैं ना मुहूर्त देखते ना सूरत देखते, मनीष पाटिल तो टीम की जरूरत देखते। आखिरी बॉल ओवर नंबर 3। परफेक्ट यॉर्कर बल्ले के जड़ में लेजर बॉल से बीट हुए उमेश खानावकर निराश। आखिरी गेंद पे 0। 3 ओवर का खेल समाप्त हुआ जहां पे जय हनुमान नावडे का टोटल है 46।
अब 12 गेंदें जीत के लिए 13.5 के रन रेट से 27। आइए चलते हैं महागुरु एमडी गडके सर के पास, लेकिन उससे पहले डीजे रोशन डीजे संडी। श्रीराम, जय श्रीराम। तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर आपण पाहतो शक्तिदादा पाटील उत्तर शिवगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत। त्यांच्या समेत मयूरदादा पवार उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर शिवगाव आणि नितेश पाटील उत्तर शिवगाव या त्रिवेणी संगमचं आम्ही स्पर्धेचे आमचे शिल्पकार माजी सरपंच विद्यमान उपसरपंच बोलाना शेठ पाटील आणि त्यांच्या समेत सरपंच राजूदादा पाटील आणि श्री गणेश क्रिकेट संघ बल्लभ यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत। चलिए फिर से एक बार एक बड़ा बैटल होगा। दो युवा खिलाड़ी, एक तरफ पे वलवली एक्सप्रेस रत्नदीप चौधरी, उनके खिलाफ फिर से महेश मात्रे। क्या वापिस महेश मात्रे रत्नदीप को टारगेट करेंगे? 12 गेंदें जीत के लिए 27। अब मुकाबले में क्रुशियल मूवमेंट आ चुका है। पहली बॉल मिस टाइमिंग, थोड़ी ऊपर लगी बल्ले पे, डीप बैकवर्ड पॉइंट पे पीछे पॉइंट के फील्डर आएंगे और महज 1 रन मिलेगा। रत्नदीप चौधरी दूसरे ओवर की थी, 17 रन दिए थे। काफी महंगी ओवर महेश मात्रे, लंबे स्ट्रोक मारे उनको, लेकिन देखिए टीम का भरोसा कितना है वलवली का कि वापस उन्होंने रत्नदीप को गेंदबाजी दी। तो इसे कहते हैं उम्मीद। वलवली टीम रत्नदीप से उम्मीद लगा के बैठी है। कहते हैं उम्मीद लगा के रखिए क्योंकि कल का दिन आज से बेहतर होगा और ये वो आज का दिन है। आज की रात किसके नाम पर होगी? क्या रत्नदीप टर्निंग पॉइंट ओवर करेंगे या उमेश खानवकर सिंगल देके महेश को मौका देंगे या खुद बड़े स्ट्रोक मारेंगे? आने वाली 11 गेंदें 26 की आवश्यकता। हाई वोल्टेज ड्रामा, हाई वोल्टेज मुकाबला। टैपिंग बॉल सामने खेला, ड्राइव होता हुआ ऑफ ड्राइव का स्ट्रोक, लॉन्ग ऑफ पे पीछे फील्डर है, फिर से मैच 1 रन। जबरदस्त मुकाबला, सिंगल डबल से आगे बढ़ रहा है। अब जीत के लिए 10 गेंदे, रन चाहिए 25। जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता और दोनों टीम को अब बहुत बड़ा संघर्ष करना पड़ रहा है। लेकिन महेश मात्रे 15 गेंदों पे 40 पे खेलते हुए और 50 के लिए 10 की दूरी है अर्धशतक मारने के लिए। जबरदस्त मैच। मिस टाइमिंग, हवा में गेंद, मुकेश शेलाटकर कोशिश थोड़ी कम पड़ी। अगर आगे डाई खाती ना मुकेश शेलाटकर तो ये बहुत बड़ी विकेट उन्हें शायद मिलती, लेकिन उन्होंने कोशिश नहीं की और वापस 1 रन मुकम्मल। देखिए जिस रत्नदीप ने 1 ओवर में 17 दिए थे, वही रत्नदीप को वापस गेंदबाजी देना ये उम्मीद भरा सवाल था और वलवली ने वही किया क्योंकि इस खिलाड़ी पे उनको भरोसा है। अब समीकरण देखिए, 9 गेंदे 24 की आवश्यकता। नावड़े के कई बड़े बड़े बल्लेबाज बचे डगआउट पे और वो चाहते हैं कि उमेश खानवकर बड़ा स्ट्रोक मारे, जैसे नए बल्लेबाज को भी मौका मिले, मुकाबला बन सकता है। अब 9 गेंद 24, मैच ऑन। फिर से एक बार उसी अंदाज में खेला, फिर से सिंगल मिलेगा शायद क्योंकि क्रॉसिंग होना मुश्किल है। ये देखिए सिंगल, अब मैच बन रहा है क्योंकि वलवली के पास आखिरी गेंदबाजी काफी अच्छे सुयोग मात्रे, तो भाई मजा आएगा। 8 गेंदे और 23 रनों की आवश्यकता। अब जो कुछ भी है महेश मात्रे के हाथों पे। अगर महेश मात्रे के बल्ले से 2 गेंद पे बड़े स्ट्रोक आते तो आखिरी ओवर में मैं कहूंगा नावड़े टीम संघर्ष अच्छा कर सकती है। समय का खेल है, जिसका आ गया वो छा गया। 50 कंप्लीट नावड़े टीम। मैच ऑन। ओ वलवली एक्सप्रेस देखिए, इसकी रफ्तार देखिए, हमेशा रफ्तार से इन्होंने इंप्रेस किया है और अपने जुबान से वो यहाँ पर एनर्जी भी निकाल रहे हैं। इतने गुस्से से गेंद फेंक रहे ये गेंदबाज और ताकत देखिए रत्नदीप चौधरी की। 7 गेंद 23 रनों की आवश्यकता। कमाल का मुकाबला। कहते हैं सफर कल भी था, सफर आज भी है। माना कुछ उम्मीदें टूटी है और कुछ ख्वाहिश बाकी है। किस टीम का सपना टूटेगा और किसकी ख्वाहिश, किसका सपना पूरा होगा? आखिरी बॉल, 7 बॉल 23। रत्नदीप शॉर्ट बॉल, हाफ ट्रैकर, गेंद हवा में, पीछे फील्डर, करीबी मामला, मिल गई विकेट ऋषिकेश चौधरी के हाथों पे और ये मैच का टर्निंग पॉइंट है। जिस ओवर का इंतजार था वलवली को, वो ये ओवर थी रत्नदीप वलवली एक्सप्रेस। अब मुकाबले में 6 गेंद बची है और कंपलसरी 23 रनों की आवश्यकता।
जय हनुमान नावडे टीम। प्रवीण कौतुक करावं लागेल सँडी डीजे शेवनशेठ पाटील वलवली यांच्या संपूर्ण खऱ्या अर्थाने सहकार्यांचं आपण कौतुक करू। उत्तम साऊंड सिस्टीम सुहास पाटील वल्लभ यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत। ही लढत सर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी निश्चित स्वरूपात आम्ही इथे सांगू इच्छितो। एका बाजूला फलंदाजी करतो मैदानामध्ये वर्तमान लढत आहे हनुमान क्रिकेट संघ नावडे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ शतरक्षण करत असताना आपण इथे पाहतो अमन ब्रिगेड 11 गावदेवी वलवली अर्थात पी के शेठ पाटील वल्लभ यांनी पुरस्कृत केलेला संघ। दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा चांगल्या खेळासाठी तुम्हाला। ओ टू कमेंट्री बॉक्स। चलिए हमारे वलवली के सम्मानीय नगर सेवक प्रकाश मात्रे सर इस मैच का आनंद ले रहे, वो भी इस टूर्नामेंट्स में जरूर जुड़ेंगे। शेतकरी कामगार पक्ष के बड़े कामगार नेता और नगर सेवक है। मैच की तरफ चलते हैं। जीत के लिए 6 गेंदे कंपलसरी 23 रनों की आवश्यकता। मुझे लगा महेश मात्रे मुकाबला फिनिश करेंगे, जैसे उन्होंने 40-41 रनों की पारी खेली चुनिंदा गेंदों पर, लेकिन महेश मात्रे भी फेल रहे। अब गेंदबाजी के लिए सुयोग मात्रे। शानदार मुकाबला। कहते क्रिकेट एक छोटी सी कहानी है, कुछ हुए कुछ नाकाम और कुछ दूसरों की मेहरबानी है। लेकिन उमेश खानावकर बहुत शांत है। उमेश खानावकर को जिस चीज के लिए प्रशांत खानावकर ने भेजा था कि आप ओपनर है, आप बड़े स्ट्रोक मारिए, अब उमेश खानावकर वो स्ट्रोक मारने की जरूरत है भाई। गेंदबाज तैयार, फुल टॉस गेंद, देखिए खराब स्ट्रोक है भाई, लेकिन फील्डिंग भी थोड़ी खराब। फंबलिंग देखिए वहां पर, मिड विकेट सीमा पार। नसीब अच्छा है नावडे टीम का और ये किस्मत का शानदार चौका। क्या बात है, देखिए फुल टॉस थी, मुझे लगा सिंगल मिलेगा उस गेंद पर, लेकिन 4 किस्मत का चौका और मैच ऑन। देखिए नावडे टीम भी कम नहीं है, मुकाबला बन सकता है। फिर से लोअर फुल टॉस बॉल और सिंगल रोटेट किया उमेश ने साहिल को। वैसे 1 रन मुकम्मल होता हुआ। समीकरण की बात करें तो 2 गेंद पे 5 आए, 23 का टारगेट था। अब 4 गेंदे, जीत के लिए 18 रन, 3 छक्के मारने नावडे टीम को और मुकाबला जीत सकते हैं। और सामने है साहिल खानावकर, युवा खिलाड़ी। साहिल खानावकर ने पिछले साल कमाल का परफॉर्मेंस दिखाया, पिछले 2 साल से वो बहुत ही इनफॉर्म है और फिर से एक बार यही साहिल खानावकर इस मैदान पे आते हुए। चलिए पिछले साल इसी मैदान पर सरपंच चषक में नावडे टीम चैंपियन रही थी भाई। नावडे टीम को कोई नहीं भूल सकता। देखिए इसी मैदान पर सरपंच चषक में नावडे टीम ने चैंपियन का खिताब जीता था, 1,50,000 जीते थे। वही है नावडे टीम, पहले मुकाबले में थोड़ी सी पीछे आती हुई, लेकिन अब जीतने के लिए 3 गेंदें बची है और 18 रन, 3 छक्के। अगर साहिल खानावकर ने मारे तो इतिहास बनेगा, इतिहास के पन्नों पे नाम लिखा जाएगा और इस बल्लेबाज को कोई नहीं भूलेगा। बहुत सारा इनाम मिलेगा और साहिल खानावकर, ये मौका है भाई, ये अपॉर्चुनिटी है, इसे आपको ढूंढना नहीं, ये आपके पास खुद चल के आई है और उसका फायदा उठाओ। 3 बॉल 18। चलिए भाई शुरुआत हो चुकी है। पिकअप शॉट इनफील्ड के ऊपर से, दे दनादन खनखनित 6 रन। यो बैट बता रहे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, और ये पिक्चर दिखाएंगे। 2 गेंद 12, जबरदस्त मुकाबला। पूरी पिक्चर बची है अभी। प्रोमो देखा 6 रनों का। 2 गेंद 12, क्या बनेगा मुकाबला नावडे के लिए। अंदर है इस गेंद को, देखिए कोई रन नहीं और ये नावडे टीम परेशान हो गई है। पिछले साल की चैंपियन थी नावडे टीम, लेकिन अब वो थोड़ी हताश हुई है। बल्लेबाज यहाँ पर मेरे ख्याल से अंपायर से रिव्यू मांगना चाहते हैं, लेकिन उमेश खानावकर बोल रहे कि नहीं ये डॉट गेंद है। नॉन स्ट्राइक गेंद के बल्लेबाज का कॉन्फिडेंस देखिए उमेश खानावकर का। 1 गेंद 12, नावडे टीम कोशिश कमाल की थी, लेकिन अब किस्मत के सहारे शायद आपको मौका मिल सकता है। एक आध खराब गेंद, लेकिन वो सुयोग गलती नहीं करेंगे। तो चलिए इसी के साथ टीम अमन ब्रिगेड वलवली पीके शेठ पाटिल की टीम ने यह पहला मैच जीता है और 8 रनों से यह मुकाबला हाथों से गंवाया है टीम जय हनुमान नावडे। दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं और चलते मेहमान नवाजी के लिए यहाँ पर महागुरु एमटी गडके सर के पास। थँक्स प्रवीण टेंबे। सुरुवात आता जी लढत झाली या लढतीमध्ये अमन ब्रिगेड
वलवली क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारली, विजय संपादित केलं. मनपूर्वक तुमचं अभिनंदन. ज्ञानमान आवडे क्रिकेट संघ, आपण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. यस, निश्चित या सामन्याचा हिरो ठरलाय अर्थातच फलंदाज ज्याने 4 षटकार मारले आणि तब्बल 7 चेंडूमध्ये 25 धावा कुठल्या असा 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आहे विशाल चिंद्रंकर. या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच विशाल चिंद्रंकर. विशाल चिंद्रंकर या सामन्याचा हिरो, दमदार फलंदाजी आणि विशालला सामनावीराचं पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. उत्तर शिव गावातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष शक्ती पाटील आणि त्यांच्या समवेत प्रभाकर शांताराम पाटील या 2 व्यक्तिमत्वांना आम्ही ते आमंत्रित करतो. शक्यता आपण प्रभाकर शेट्टी आपण